नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली हे आज आपण समजून घेऊया. ज्या वेळेला इंग्रज भारत सोडून जाण्याच्या तयारीत होते त्यावेळेला आपल्या भारतीय नेत्यांना असे वाटत होते की इंग्रजांनी जशी भारतावर सत्ता गाजवण्यासाठी कायदे तयार केले होते त्याचप्रमाणे भारताचीही अशी एक घटना असावी जेणेकरून स्वातंत्र्यानंतर संपूर्ण भारत एका साच्यात म्हणजेच कायद्यात कसा कंट्रोल करता येईल याचा विचार भारतीय नेत्याच्या मनात येत होता. तेव्हाच स्वतंत्र भारताच्या राज्यघटना निर्मितीचा प्रस्ताव घेऊन ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य सर स्टॅफोर्ड क्रिप्स 1942मध्ये भारतात आला. कारण इंग्रजांना वाटत असावे की आपण भारतीयांना स्वातंत्र्य देत आहोत तेव्हा भारताची ही एक राज्यघटना असावी असे त्यांना वाटत होते. आपण इतिहासात नेहमीच वाचत आलो, शिकतही आलो की क्रिप्स योजना आली, तोच हा सर स्टॅफोर्ड क्रिप्स. मग त्याने भारताची घटना तयार करावी या संदर्भातील माहिती दिली. परंतु मुस्लिम लीगला क्रिप्सची योजना मान्य नव्हती. कारण मुस्लिम लीगला त्यांचा स्वतंत्र भाग हवा होता व त्यांना भारतीय घटना समितीची जी घटना समिती होती ती घटना समिती मुस्लिम लीगला मान्य नव्हती. त्यांना त्यांची स्वतःची घटना, स्वतःचा देश हवा होता. त्यामुळे मुस्लिम लीगने क्रिप्स जो काही प्रस्ताव आहे तो नाकारला. त्यामुळे ब्रिटिशांनी कॅबिनेट मिशन भारतात आणले. परंतु कॅबिनेट मिशनलाही मुस्लिम लीगची 2 घटना समितीची कल्पना मान्य नव्हती. म्हणून मुस्लिम लीग फक्त 2 गोष्टीवर तयार होते. त्यांचे म्हणणे होते की 2 घटना समित्या व स्वतंत्र पाकिस्तान आम्हाला पाहिजे. त्यामुळे कॅबिनेट मिशनने मुस्लिम लीगला मान्य होईल अशी संविधान सभेची योजना केली. तर बघा मग घटना समितीची रचना कशा प्रकारे केली. तर कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार नोव्हेंबर 1946मध्ये संविधान सभेची म्हणजेच घटना समितीची स्थापना केली गेली. हे सर्व जे घडत होते ना ते केवळ कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार घडत होते. ते केवळ मुस्लिम लीगला कसे तयार करता येईल, मुस्लिम लीगला कसे खुश करता येईल त्यासाठी त्यांनी जी योजना आखली त्याची वैशिष्ट्येही फार महत्त्वाची आहे. त्यासाठी त्यांनी जी घटना समिती तयार केली होती तिचे एकूण सदस्य हे 389 होते. त्यांनी सदस्याची जी विभागणी आहे ती 2 विभागात केली. ती कशी आहे की 389 पैकी 296 जागा ह्या ब्रिटिश भारतीय सदस्यासाठी व 93 जागा ह्या संस्थानिकासाठी ठेवल्या होत्या. तसेच त्यांनी 296 जागापैकी 292 जागा अशा भागासाठी होत्या की ज्या प्रांतात इंग्रज गव्हर्नर असेल आणि असे गव्हर्नर असलेले प्रांत हे फक्त 11 होते. मग राहिल्या 4 जागा. तर या 4 जागाचं काय झालं तर या 4 जागा 4 मुख्य आयुक्ताच्या प्रांतातून निवडून आणण्याचे त्यांनी ठरवलं. आणि प्रांतातून व संस्थानातून येणारा जो सदस्य आहे तो लोकसंख्येच्या प्रमाणात निवडून येणार असे त्यांनी ठरवले होते. आणि जे निवडून येण्याचे जे काही प्रमाण होते ना ते प्रमाण 10 लोकसंख्येमागे एक असा सदस्य या प्रमाणात त्यांनी ठरवले होते. प्रांतांना ज्या 292 जागा दिल्या होत्या त्या जागा ही सर्व भारतीय समुदायाला न्याय मिळेल, सर्वांना समान संधी मिळेल यानुसार सदस्य उभे केले जावे अशी योजना होती. म्हणून मुस्लिम, शीख आणि सर्व साधारण समुदायामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या जागा वाटल्या जाव्यात असे त्यांना या समितींचे सांगण्यात आले. मग त्यानंतर सर्व जागा वाटप झाल्यानंतर घटना समितीच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातही समजून घेणे आपलं गरजेचे आहे. मग घटना समितीची जी पहिली बैठक झाली ती 9 डिसेंबर 1946 साली. त्या पहिल्या बैठकीलाही मुस्लिम लीगने काय केला, नकार दिला, बहिष्कार घातला व पूर्वीप्रमाणेच
जसे क्रिप्स जी काही मिशन होते त्याला नाकारले होते, त्याचप्रमाणे पहिल्या बैठकीवरही बहिष्कार घातला व वेगळ्या पाकिस्तानची मागणी मुस्लिम लीगने केली. त्यामुळे केवळ एकूण जे 389 सदस्य होते त्यापैकी केवळ 211 सदस्यच बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे हे निश्चितपणे सांगता येईल की त्यांना म्हणजेच मुस्लिम लीगला पाकिस्तान हा वेगळा देश हवा आहे असं यातून निश्चितपणे ठरलं. मग बैठक जरी नियोजित होती तरी त्या बैठकीचे अध्यक्ष मात्र ठरलेले नव्हते. त्यामुळे फ्रान्सची जी काही अध्यक्ष निवडण्याची पद्धती आहे त्या पद्धतीनुसार या ठिकाणी अध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात आला. यामध्ये जे सदस्य उपस्थित आहे त्याच्यापैकी वयाने जो मोठा श्रेष्ठ व अनुभव आहे असेची अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड करण्याचे ठरवले. म्हणून त्यामुळे उपस्थित सदस्यापैकी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची सभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर लगेच 11 डिसेंबर 1946ला दुसरी बैठक घेण्यात आली आणि त्याचे कायमचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून S.C. मुखर्जी यांची निवड करण्यात आली व सर B.N. राव यांची जी आहे तर घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लगेच 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि तो ठराव 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने एकमताने मान्यही केला. मग नेमके या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हटले होते तर आपण जी काही घटना तयार करणार आहोत ती घटना सार्वभौम असेल, म्हणजेच दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही देशाचे कोणतेच अधिकार नियम भारतावर लागू राहणार नाही. त्याचप्रमाणे आपली घटना ही प्रजासत्ताक असेल, म्हणजेच आपल्या देशातील बहुसंख्य समाजाने निवडून दिलेले सदस्य देशाचा राज्यकारभार पाहतील आणि ही घटना ही देशाच्या नागरिकाच्या कल्याणाचा विकास साधण्यास वचनबद्ध राहील याचा विश्वास देणारी ही राज्यघटना असेल असे वचन आम्ही या घटना समितीच्या माध्यमातून देत आहोत असे नेहरूने या ठिकाणी त्यांच्या जो काही ठराव होता त्या ठरावामध्ये त्यांनी त्यांच्या उद्दिष्टांचा जो ठराव होता त्या ठरावात त्यांनी मांडले. मग एकंदरीत पंडित जवाहरलाल नेहरू हे फार कसे होते, बुद्धिमान होते. त्यांनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता तो फार असा पॉवरफुल असा ठराव होता. कारण भारत म्हणून जो देश ओळखला जाणार आहे त्यामध्ये ब्रिटिश भारत म्हणजेच ब्रिटिशांच्या ताब्यातील भारत, तसेच भारताच्या संस्थानातील जो प्रदेश असेल तोही भारताचाच भाग असेल, तसेच भारताच्या संस्थानाबाहेरचा जो भाग असेल तोही भारताचाच भाग असेल, तसेच भारताच्या बाहेरचा जो भाग असेल तोही भारताचाच भाग असेल. म्हणजेच जे कोणी भारतात सामील होण्यास इच्छुक असेल अशा सर्वांचा जो मिळून भारत तयार होईल, म्हणजेच भारत एक संघराज्य बनेल हे नेहरूंच्या उद्दिष्टामध्ये होते. मग त्यानंतर जो भाग घटना समितीने ठरवून दिलेल्या सीमासहित ताब्यात घेतला जाईल व त्या सर्व भागांचे मिळून भारत म्हणजे संघराज्य हे स्वायत्त एककाचा म्हणजे स्वातंत्र्य दर्जाचा देश निर्माण केला जाईल असे त्यामध्ये त्या ठरावात ठरवण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्या उद्दिष्टांचा जो ठराव होता जो देशातील म्हणजेच स्वतंत्र भारतातील नागरिकासाठी आम्ही नागरिकांना काय काय देणार याचाही उल्लेख त्यांनी त्यांच्या उद्दिष्टामध्ये केला होता. जसे की सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय म्हणजे जो प्रत्येक नागरिकाला काय आहे समाजामध्ये समानता दिली जाईल. आर्थिक न्यायामध्ये प्रत्येक व्यक्तीला नोकऱ्या व्यवसाय दिला जाईल. तसेच राजकीय न्यायामध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार राहील व प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाचा जो दर्जा आहे तो दर्जा कसा राहील समान राहून प्रत्येकाला संधीही दिली जाईल. सर्वजणांना समानतेची वागणूक मिळेल. कायद्याच्या समोर सर्व समान असेल. प्रत्येकाच्या विचाराचा आदर केला जाईल. प्रत्येकाला आपापल्या संप्रदायाप्रमाणे राहण्याचा, व्यवसाय करण्याचा, संघटना बनवण्याचा अधिकार राहील. याची आम्ही नेहरूच्या उद्दिष्टांचा जो ठराव होता त्यामध्ये दिलेली होती. त्यात खास करून अल्पसंख्याक, मागास, आदिवासी, दलित, इतर मागासवर्ग यांच्यासाठी संरक्षक
व उपाययोजनाची तरतूदही त्यांनी त्यांच्या उद्दिष्टात केली होती. एकंदरीत नेहरूजींना असा भारत तयार करायचा होता की जगामध्ये आपला देश जो आहे त्याचे जे नाव आहे सन्मानाने घेतले जाईल व जागतिक शांततेसाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी आपली राज्यघटना ही कल्याणकारी व योगदानपूर्व राहील असे मत नेहरूंचे होते. आज हा लोककल्याणकारी ठराव मग घटना समितीने हा ठराव जो आहे तो 22 जानेवारी 1947 रोजी सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की नेहरूजींनी सर्व अधिकार जे होते ते अधिकार मर्यादित स्वरूपात राहील असे मांडलेले होते. मग स्वतंत्र भारताचा कायदा 1947ला तयार झाला, म्हणजेच घटना समिती तयार झाली आणि या घटना समितीला पूर्ण सार्वभौम दर्जा देण्यात आला. म्हणजेच काय झाले तर घटना समितीला वाटेल जशी घटना तयार करण्याचा अधिकार मिळाला. ब्रिटिशांनी त्यांची सत्ता चालवण्यासाठी जे कायदे तयार केले होते त्या कायद्यात बदल करण्याचा किंवा रद्द करण्याचाही अधिकार घटना समितीला देण्यात आला होता. मग घटना समितीला पूर्ण अधिकार दिले आणि घटना समिती तिच्या कामाला लागली. पुढे घटना समितीला फक्त भारताची राज्यघटनाच तयार करायचे काम होते का? नाही, तर त्याचबरोबर भारताच्या राज्यघटनेचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी सर्वसाधारण कायदे तयार करण्याचाही अधिकार होता. तर अशा प्रकारे घटना समितीकडे 2 कामे होती. एक होते स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करणे व दुसरे काम होते देशाचे सर्वसाधारण कायदे बनवणे. अशा प्रकारे 2 कामे घटना समितीला करायची होती. त्यामुळे 2 कामे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद काम पाहतील आणि कायदे तयार करण्यासाठी जे काही काम असेल तेव्हा जी.व्ही. मावळणकर हे अध्यक्ष म्हणून काम पाहतील असे ठरले. मग घटना समिती फक्त 2च काम पाहत होती का? तर नाही, तिने त्याच वेळी 1 मे 1949मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाची मान्यता त्यांनी मिळवून घेतली. तसेच 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकृत केला. तसेच 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत जे आहे ते स्वीकृत केले. त्याच दिवशी म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी निवडले घटना समितीने. तर अशी ही भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. मग घटना तयार झाल्यानंतर लगेच लागू झाली का? नाही, तर 11 वेळा बैठका घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली व 114 दिवस मसुद्यावर विचार विनिमय केला गेला. आपली राज्यघटना आपण नेहमी म्हणतो ना की फार महान व विस्तृत व मोठी आहे. तर त्यासाठी 60 देशाचा राज्यघटनेचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या समितीने केला आणि ज्या ज्या देशाच्या राज्यघटना वाचल्या गेल्या त्या त्या देशातील चांगल्या बाबी असतील त्या आपल्या राज्यघटनेत घेतल्या. अशी ही राज्यघटना तयार होण्यासाठी 64 लाख रुपये एवढा खर्च आला होता. शेवटी 24 जानेवारी 1950 रोजी शेवटची चर्चा या राज्यघटनेवर करण्यात आली होती. परंतु तिचे काम संपलेले नव्हते, कारण भारत जरी स्वतंत्र झाला असला तरी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार पहिली सार्वत्रिक निवडणूक होणे हे बाकी होते. म्हणून या घटनेने पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ज्या 1951-52मध्ये झाल्या तोपर्यंत संसद म्हणून काम पाहिले होते. घटना तयार होत असताना अनेक समित्याही नेमल्या गेल्या होत्या व त्यांचे अध्यक्षही वेगवेगळे होते आणि प्रत्येक समिती राज्यघटना संबंधित आवश्यक बाबींची माहिती पुरवण्याचे कामकाजे करत होती. त्या समित्याही आपण समजून घेणे गरजेचे आहे. तर अशा कोणकोणत्या समिती होत्या? त्यातली पहिली समिती होती संघराज्य अधिकार समिती. हिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर दुसरी समिती होती संघराज्य राज्यघटना समिती. हिचेही अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूच होते. त्यानंतर तिसरी समिती होती प्रांतिक राज्यघटना समिती. हिचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. त्यानंतर चौथी समिती जी होती ती मसुदा समिती होती. तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर 5वी जी समिती होती मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केले गेलेले क्षेत्र
याबाबतची सल्लागार समिती आणि हिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर पुढील 6वी जी काही समिती होती ती कामकाज प्रक्रिया नियमन समिती होती. तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 7 नंबरची जी काही समिती होती ती संस्थाने समिती म्हणजे संस्थानाबरोबर वाटाघाटी करण्यासाठीची समिती. हिचे अध्यक्ष जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर पुढील 8वी जी समिती होती तो सुकाणू समिती. सुकाणू समिती जी आहे तर तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की नेमकं सुकाणू समिती म्हणजे काय, सुकाणू म्हणजे काय? तर सुकाणू म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की जहाजाला चालवण्यासाठी जे काही चाक लागते म्हणजे जे काही स्टेअरिंग लागते त्या स्टेअरिंगला सुकाणू असं म्हणतात. म्हणजेच भारताची राज्यघटना तयार होत असताना घटना नेमकी योग्य दिशेने जाते काय किंवा भारताची राज्यघटना तयार होत असताना काही दिशा बदलते काय, काही चुकीचे निर्णय घेतले जात आहे काय, यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अनुभवी व हुशार बुद्धिमान असलेले व्यक्ती जे होते ते त्याचे अध्यक्ष म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समित्या ज्या आहेत त्या राज्यघटना तयार होत असताना नेमल्या गेलेल्या होत्या. त्यांचे फार मोलाचं व महत्त्वाचं कार्य ही घटना तयार होत असतानाचं होतं. त्यातल्या काही दुय्यम समित्या ज्या काय आहेत त्या जवळपास 12 आहेत. त्याही समित्या व तिचे अध्यक्ष आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यातील पहिली समिती जी होती ती प्रांताच्या मुख्य आयुक्ताची समिती. तिचे अध्यक्ष होते बी पट्टाभी सीतारामय्या. त्यानंतर 2 नंबरची समिती होती सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती. हिचे जे अध्यक्ष होते एस वरदचारी. आणि हे समजूनही घेणे गरजेचे आहे की एस वरदचारी जे होते ते घटना समितीचे काही मसुदा समितीचे काही ते सदस्य नव्हते. त्याचप्रमाणे 3 नंबरची जी काही समिती होती ती भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयक तज्ज्ञाची समिती होती आणि तिचे जे काही अध्यक्ष होते ते होते त्या होत्या नलिनी रंजन सरकार. ह्यासुद्धा घटना समितीच्या काही सदस्य नव्हत्या. त्याचप्रमाणे 4 नंबरची जी काही दुय्यम समिती होती ती भाषावर प्रांतासंबंधीची समिती होती. तिचे जे अध्यक्ष होते ती एस के दार हे होते. हे सुद्धा भारतीय घटना समितीचे सदस्य नव्हते. त्याचप्रमाणे 5 नंबरची समिती होती वित्त व कर्मचारी समिती आणि हिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 7 नंबरची एक समिती होती ती अधिकारपत्रे समिती आणि तिचे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्यानंतर 8 नंबरची जी काही समिती होती ती गृह समिती होती. तिचे अध्यक्ष होते बी पट्टासी सीतारामय्या. त्यानंतर 9 नंबरची समिती होती राष्ट्रध्वज संबंधी हंगामी समिती आणि हिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 10 नंबरची सुद्धा एक दुय्यम समिती होती ती घटना समितीच्या कार्यविषयक समिती होती. तिचे अध्यक्ष होते गवा मावळणकर. त्यानंतर 11 नंबरची एक समिती होती तिचे नाव होते घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती आणि हिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर 12 नंबरची आणि शेवटची समिती होती नागरिकावरील हितदर्श समिती आणि हिचे अध्यक्ष होते एस वरदचारी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही राज्यघटना तयार होत असताना सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी जी काही समिती होती ती म्हणजे मसुदा समिती. ही फार महत्त्वाची भारतीय राज्यघटनेत मानल्या जाणारी समिती होती कारण महत्त्वाचे ड्राफ्टिंग करण्याचं काम या समितीकडे होते. तर या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. ते एकंदरीत 7 सदस्य जरी असले तरी एकंदरीत सदस्यही 7च होते, परंतु 9 सदस्य त्या समितीमध्ये होऊन गेले. ते कसे आपण बघूयात. बघा, तर या ठिकाणी नंबर 1ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर एन गोपालास्वामी अय्यंगर हेही होते 2 नंबर. 3 नंबरचे सदस्य होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्यानंतर 4 नंबरचे सदस्य होते डॉक्टर के एम मुन्सी. त्यानंतर 5 नंबरचे सदस्य होते सईद मोहम्मद सादुल्ला. त्यानंतर 6 नंबरचे सदस्य होते बी एल मित्तल, परंतु यांनी राजीनामा दिला कारण त्यांची प्रकृती थोडी खराब झाली होती. त्यामुळे त्यांच्या जागी जे आहेत एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 7 नंबरचे जे सदस्य होते ते डी पी खैतान यांचं निधन झालं 1948ला, म्हणून मग त्यांच्या जागी जे आहेत टी टी कृष्णाचारी यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे एकंदरीत या मसुदा समितीचे सदस्य जरी 7 होते तर या समितीमध्ये एकूण 9 सदस्य जे आहेत तर त्यांची नाव या ठिकाणी घेणं हे गरजेचे आहे.
मग जेव्हा भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार झाला तेव्हा बाबासाहेबांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी तो अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला. मग त्यावरती पहिले वाचन 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 या 5 दिवसाच्या सर्वसाधारणपणे त्यावरती चर्चा करण्यात आली व यामध्ये कोणकोणते कायदे आहेत, कलमं आहेत यावरती त्यावरती विचार झाला. त्यानंतर दुसरे वाचन हे 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 या मोठ्या कालावधीमध्ये सर्व कलमांचा विचार हा करण्यात आला. त्यानंतर तिसरे वाचन हे 14 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आले. यानंतर पुन्हा आंबेडकरांनी एक ठराव मांडला की घटना समितीने ठरवल्याप्रमाणे राज्यघटना संमत करण्यात यावी. त्यानुसार 26 नोव्हेंबर 1949 रोजी सर्व सदस्य व अध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या व 299 सदस्यापैकी 284 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या स्वाक्षरीचा दिनांकच राज्यघटना समिती स्वीकृतीचा दिनांक मानून 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समिती ही तयार करण्यात आली. ज्या वेळेला घटना समिती तयार झाली त्यावेळेला घटना समितीमध्ये 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. मग नेमके भारतीय राज्यघटनेची जी अंमलबजावणी आहे ती घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्यानंतर भारतीय राज्यघटना तयार झाली. परंतु सर्वच नियम घटना तयार झाल्यानंतर लागू झाले का नाही, तर त्यातील 5 नंबर कलम, 6 नंबर कलम, 7 नंबर कलम, 8 नंबर कलम, 9 नंबर कलम, त्यानंतर कलम 60, त्यानंतर कलम 324, त्यानंतर कलम 366 व त्यानंतरचे पुढील कलम होते 367, 379, 380, 388, 391 आणि 392 आणि 393 या कलमांना 26 नोव्हेंबर 1949 रोजीच लागू केले गेले होते. त्यामध्ये काय होतं, नागरिकत्व, निवडणुका, हंगामी सदस्य या तरतुदी होत्या आणि बाकीच्या कलमा ज्या होत्या ह्या प्रत्यक्ष राज्यघटनेची अंमलबजावणी जी 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले त्या दिवसापासून मग बाकीची संपूर्ण राज्यघटना ही लागू करण्यात आली आणि त्याच दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्याच दिवसापासून संपूर्ण देशाला राज्यघटना ही लागू झाली. त्या दिवसापासून पुन्हा एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला की ब्रिटिशांचे जे कायदे होते, ब्रिटिश सरकारचा कायदा 1935चा कायदा आणि भारतीय राज्यघटना तयार करण्याचा 1947चा कायदा होता, हे सर्वचे सर्व जे काही कायदे आहेत ते कायदे 26 जानेवारी 1949 रोजी हे रद्द करण्यात आलेले होते. आपण मागेच बघितलं की भारतीय राज्यघटना तयार होत असताना आपल्या मसुदा समितीने जवळपास म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची समिती यांनी जी आहे तर जवळपास 60 देशाचा राज्यघटनेचा अभ्यास केला होता. त्याचा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवरती खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. त्याचप्रमाणे इतर कोणत्या बाबीचा भारतीय राज्यघटनेवरती प्रभाव पडला, कोणकोणत्या चांगल्या बाबी या आपल्या राज्यघटनेत घेतल्या गेल्या त्याचाही विचार आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊयात. तर भारतीय राज्यघटनेवर इतर देशाचा म्हणजेच राज्यघटनेचा काय प्रभाव झाला तर तो तुम्हाला मी सविस्तरपणे या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर यामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यापासून जे आहेत ऐहिक राष्ट्रवाद, जबाबदाऱ्या व प्रातिनिधिक शासन, कल्याणकारी राज्यघटना याचा आशय हा जो आहे तो भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातून हा घेतला गेलेला आहे. त्यानंतर आहे भारत सरकारचा कायदा 1935चा जो कायदा होता इंग्रजांचा, ब्रिटिशांचा, त्यातनं संघराज्य व्यवस्था, गव्हर्नर पद, न्यायिक मंडळ, लोकसेवा आयोग आणि या बाणीविषयक तरतुदी आणि प्रशासकीय विस्तृत अशी माहिती या ठिकाणी घेतली गेलेली आहे. त्यानंतर आहे बघा ब्रिटिश राज्यघटनेपासून काय घ्यायचं आहे तर कायद्याचे राज्य, संसदीय शासन, कायदे मंडळ, कार्यपद्धती, एकरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, आदेश देण्याचा विशेष हक्क, संसदीय विशेष अधिकार आणि द्विसभागृह हे जे आहे तर ब्रिटिश राज्यघटनेपासून घेतलेले आहे. त्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेपासून काय घेतलं तर मूलभूत हक्क, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयीन न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचे व उपराष्ट्रपतीपद
या संदर्भाची सर्व माहिती या ठिकाणी राज्यघटनेत अमेरिकेच्या राज्यघटनेपासून घेतलेली आहे. त्यानंतर आयर्लंडची जी काही जी घटना होती त्यापासून काय घेतले तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, त्याचबरोबर राज्यसभेवर सदस्याची नियुक्ती आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत ही जी आहे तर आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेपासून घेतलेली आहे. त्यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेपासून प्रबळ केंद्रशासित संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्राकडून राज्यातील राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र या संबंधीची माहिती जी आहे तर कॅनडाच्या राज्यघटनेपासून आपण आपल्या भारतीय राज्यघटनेत घेतलेली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची जी काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनेपासून समवर्ती सूची, व्यापार, उदीम आणि दळणवळणाचे स्वातंत्र्य, त्यानंतर सदस्यांच्या दोन्ही सभागृहांची बैठक ह्या बाबी ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेपासून आपल्या भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या आहेत. त्यानंतर जर्मनीची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेतून आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्कांची तहकुबी त्या संदर्भातली माहिती आपल्या राज्यघटनेत घेतलेली आहे. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यामध्ये न्यायाची उद्दिष्टे, म्हणजे न्यायाच्या उद्दिष्टामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय या संबंधीची माहिती आपण आपल्या राज्यघटनेमध्ये सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून घेतलेली आहे. त्यानंतर फ्रान्सच्या राज्यघटनेमधून गणराज्य आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुताची उद्दिष्टे ही आपण आपल्या घटनेमध्ये फ्रान्सच्या राज्यघटनेपासून घेतलेली आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची राज्यघटनेपासून राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची माहिती, राज्यसभा सदस्यांची निवडणूक कशी करायची या संबंधीची माहिती जी आहे तर दक्षिण आफ्रिकेची राज्यघटनेपासून घेतलेली आहे. त्यानंतर जपानच्या राज्यघटनेपासून त्यानंतर कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती जी आहे तर ती जपानच्या राज्यघटनेपासून आपण घेतलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये भारतीय राज्यघटना तयार होत असताना कशा प्रकारे भारतीय राज्यघटना तयार झाली त्यासंबंधी मी आपणास सविस्तर व थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही त्रुटी तुम्हाला माझ्या सांगण्यात आढळून आल्यास निश्चितपणे कमेंट्स करा आणि माझा हा ऑडिओचा व्हिडिओ